हे बघा एका हातामध्ये स्टेअरिंग आहे, दोन बोटामध्ये, धडधड नाही, काही नाही, काही नाही. असं जर फाईन काम करायचं असलं तर तुम्ही इकडे येऊ शकता. खूप सुंदर आहे बघा, दोनच बोटामध्ये स्पीड चेक करून घ्या तुम्ही गाडीचा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण नाशिकला गेलो होतो इनोवा क्रिस्टा गाडी घेऊन आणि गाडी 100च्या स्पीडला व्हायब्रेट करत होती. कदाचित तिची व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग खराब झालेली आहे आणि आता उन्हाळा पण सुरू झाला आहे. तर आपण आता व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि नायट्रोजन हवा भरायला जाणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा. तुमच्याकडे जर गाडी असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक करा. काल गाडी नाशिकला घेऊन गेलो होतो आपण आणि 100-110च्या स्पीडला गाडी व्हायब्रेट होत होती, धडधड करत होती. तर तिचे शॉक ऑब्सर खराब आहेत. आता 1-2 महिन्यांनी शॉक ऑब्सर टाकूयात. आता व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग करायला इकडे आलेलो आहे. आता बॅलन्सिंग झाली का आपण ट्रायलला जाऊ, बघू काय फरक पडला आहे. तर मित्रांनो, प्रशांत काळे यांच्या दुकानात आपण आलो आहोत. साई व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग. आणि ही आहे आपली इनोवा क्रिस्टा. काल आपण ही नाशिकला घेऊन गेलो होतो आणि गाडी 100-110च्या स्पीडला चालवता येत नव्हती कारण ती धडधड करत होती. आता ॲक्च्युली विषय असा आहे की गाडीचे फ्रंटचे दोनही शॉक ऑब्सर लीक झालेले आहेत. हे आपल्याला शोरूमने पण सांगितलेलं आहे. तरी प्रशांत भाऊने आपल्याला गॅरंटी दिली की मी तुमचं अलाइनमेंट, बॅलन्सिंग एकदम टकाटक करून देतो. नायट्रोजन हवा असेल किंवा वेट लावणं असेल, हे सगळं काम या ठिकाणी होतं. तर आपण जाऊया आता ट्रायलला. रस्ता जर साफ असेल तर गाडी मॅक्सिमम 120-130ला पळवण्याचा प्रयत्न करू आणि गर्दी असेल तर मग आपण कमी स्पीडला समाधान मानू. तर चला जाऊया आपण. धरा प्रशांतजी असा मोबाईल सांभाळा. जाऊया आपण. प्रशांतजी थोडं इकडे सारखं. आता एकदा मीटर दाखवा गाडीचं. हे बघा 20च्या स्पीडला गाडी आहे आणि आपण ती आता पळवू. थोडासा हातही सोडून दाखवतो. मी जे करेल ते तुम्ही करू नका. सीट बेल्ट तर पहिले लावून घ्या आणि आता आपण गाडी पळवू. कितीवर आहे प्रशांतची गाडी? 100-110. स्टेअरिंग हलती आहे का? अजिबात नाही. आता बघा काही व्हायब्रेशन आहे का? हात सोडून दाखवतो. रिस्की आहे पण दाखवतो. हे बघा क्या बात आहे. ही आहे कामाची खासियत. गाडी पण क्लास आहे आणि काम पण क्लास होतं. आता लवकरच आपण दोनही शॉक ऑब्सर टाकून घेऊ. पण गाडी 120-130 या मिनिटाला सुंदर चालते. आता आपण पुन्हा एकदा पळवू गाडीला. हे बघा मित्रांनो, काल ह्या कंडिशनला गाडी धडधड करत होती आणि आज तिची परिस्थिती अशी आहे की 120-130 आरामात चालते. हे बघा हात सोडून दिलाय मी. गाडी धडधड करत नाही, काही नाही. गाडी चालवताना सीट बेल्ट लावा. गाडी पळते म्हणून उगाच पळवू नका. आता हा टेक्निकल इश्यू आहे म्हणून आपण तुम्हाला पळवून दाखवली गाडी. पण शक्यतो शांततेत गाडी चालवा, नाहीतर मग हे असं कांड होऊन जातं. ठीक आहे प्रशांतजी, एकदा पुन्हा स्पीड दाखवा. आता रस्ता मोकळा आहे. जास्तीत जास्त इकडे जास्तीत जास्त पळवायचा प्रयत्न करतो. दाखवा आता. हे बघा एका हातामध्ये स्टेअरिंग आहे, दोन बोटामध्ये, धडधड नाही, काही नाही, काही नाही. असं जर फाईन काम करायचं असलं तर तुम्ही इकडे येऊ शकता. खूप सुंदर आहे बघा, दोनच बोटामध्ये स्पीड चेक करून घ्या तुम्ही गाडीचा. हे हो एक कंट्रोल. दुकानाचं लोकेशन बघा मित्रांनो, इकडे राजश्री हॉटेल आहे, त्याच्या समोर साई व्हील अलाइनमेंट आहे. हॉटेल माथेरानच्या शेजारी. तुमच्या गाडीला सस्पेन्शन रिलेटेड काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही प्रशांतजींकडे येऊ शकता. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण देतो. तुम्हाला काही शंका असली, काही वाटलं तुम्ही नक्की इकडे येऊ शकता. तर प्रशांतजी, आमचं खूप सुंदर असं काम झालंय. धन्यवाद. धन्यवाद. खूप कमी वेळात तुम्ही आमचं काम करून दिलं. हो चला, तर व्हिडिओ इथेच थांबवतो मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक. माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.